दाता येळकोट दाता येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार सर्वांना नमस्कार. जय शिवराय आणि जय एकविराय. तर मित्रांनो, आज आपण चाललोय ते म्हणजेच देवदर्शनाला. 2 वर्षातून एकदा आम्ही जातो, ते म्हणजेच आमचं कुलदैवत भेट घडवण्यासाठी. आमचं कुलदैवत महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत म्हणजेच श्री क्षेत्र खंडोबा जेजुरी आणि कुलस्वामिनी आई एकविरा आणि तुळजाभवानी तुळजापूर. आगरी कोळी कुटुंबांमध्ये कशा पद्धतीने धार्मिक विधी केले जातात. आमचा हा संपूर्ण कुलदैवत, आमचा संपूर्ण परिवार आज मात्र जाईल. चला, व्हिडिओमध्ये पाहत राहा, कंटिन्यू राहा आणि एकत्रित हा व्हिडिओ चांगला होईल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्या पद्धतीने प्रेम करताय त्यांना अजून वाढून द्या. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. ठरल्याप्रमाणे सर्वजण अगदीच 4 वाजता उठून आमच्या कुलदेवताच्या मंदिरामध्ये आले. मंदिराची सजावट आणि सर्वांनी देवांचं दर्शन घेण्यास सुरुवात केली. अग्रिकोली परिवारांमध्ये देवभेट दर्शन ह्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक जण शक्य होईल त्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त लोक देवदर्शनाला भेटीसाठी येण्याचा प्रयत्न करतात. चाकरमानी सुट्टीही टाकतात. देवाची आरती झाली, गावभर पालखी निघाली. अगदीच गजरामध्ये निघालो आणि मंदिराशी आलो. काही क्षणातच गाड्या आल्या. श्री गणेशा केल्या, गाड्यांना हार घातले, श्रीफळ अर्पण केलं आणि नंतर मात्र आपला कार्यक्रम सुरू झाला, तो म्हणजे प्रवास जरी कितीही असला तरी आम्ही देव कधी खाली ठेवत नाही. ते कंपल्सरी कोणाच्या तरी मांडीवरती असतात. हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. 2 बस होत्या आमच्या, ज्याच्यामध्ये एकूण जवळजवळ 70 आमची मंडळी होती. खूप मजा असते. बघा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये अगदीच शेवटपर्यंत पाहत राहा. खूप मजा येईल. कारण देवभेट, देवांना भेटवण्यापासून ते अभिषेक सोहळा, तळी भंडार सगळंच काही भारी असतं. सर्वप्रथम आम्ही गेलो महडला, कारण संकष्टी होती आणि आमच्या गावातून सर्वात पहिलं लागणारं तीर्थक्षेत्र म्हणजे महड. श्री क्षेत्र महड अष्टविनायक मंदिरांपैकी एक. तिकडे गेलो आणि मात्र सुरुवात केली गणपती बाप्पांच्या दर्शनाने. तर बघा मित्रांनो, आपण आता महडला थांबलोय. हे सनील ट्रान्सपोर्टचे मालक आहेत. त्यांच्या वतीनेच आम्हाला इथं सर्व व्यवस्था केली गेलेली आहे. एका बाजूला साबुदाणा खिचडी आज, कारण संकष्टी आहे. एका बाजूला चहा तयार झालाय आणि आमचा नेहमीचा माणूस आहे अक्षय कामोटकर. आज 3 दिवस आम्ही जे मावशी देतील ते खाऊ. सर्वांना विनंती आहे लाईन मध्ये यावे. महाप्रसाद सर्वांसाठी आहे. सकाळचा नाश्ता खूप चांगला झाला.
दुपारचं जेवण आम्ही स्वतः, फक्त पहिल्या दिवशीच आम्ही स्वतःहून नेलेलं. बाकी सर्व दिवस सनील ट्रान्सपोर्ट यांच्याकडून आम्हाला जेवण, चहा, नाश्ता, रात्रीचं जेवण सर्व काही अगदी योग्य त्या चवीमध्ये आणि योग्य त्या प्रमाणात दिलं गेलं. सनील ट्रान्सपोर्ट हे खूप चांगले टूर ऑपरेटर आहेत, ज्यांच्यामुळं आमची टूर अतिशय चांगली झाली. जेवणामध्ये अगदीच काहीच कमी नव्हतं. जेवणामध्ये सर्व पदार्थ उच्च प्रतीचे, तेलामध्येही जेमिनीचं तेल वापरलं जाते. खूप चांगला अनुभव होता. तुम्ही जरूर त्यांना कॉल करा. ओनर आहेत आणि त्यांच्याकडे दुपारी आम्हाला प्रत्येकाला एक थंडाची बाटली देण्यात येणार आहे. तर मी 2 घेतल्या. तुझं नाव काय? वंश. आय हॅव टेकन 2, सो थँक्यू व्हेरी मच. हर्षित बघा 5वी कुल्फी खाते, 5वी. या एका माणसाने 7 कुल्फ्या खाल्ल्या. 7 हावरट माणूस बिचारी पोळीला आमची एक वस्तू देत नाही. पासून एकदम तोंड बारीक झालेली. आता जेवल्यानंतर तोंड बघा कशी खुश झाली सगळ्यांची. चार्जिंग झालेली आहे. आमचे जे टूर ऑपरेटर सनील ट्रान्सपोर्ट होते ना, त्यांच्याकडून आम्हाला पॅकेजमध्येच राहायची व्यवस्थाही होती. संध्याकाळी जसं आम्ही पोचलो, जास्त उशीर न करता लगेचच आम्ही दर्शनासाठी गेलो. उद्या सकाळी लवकर जेजुरीसाठी निघायचं असल्यामुळे आम्ही त्याच संध्याकाळी जे काही आमचे धार्मिक विधी होते तुळजापुरातले, अगदी त्याच संध्याकाळी केले. मंदिराजवळ खूप सुंदर रोषणाई केली होती. मंदिरालाही चांगली लाइटिंग पाहायला मिळाली. खरं तर सर्वांना माहीत आहे, तुळजाभवानी मंदिर हे पूर्णपणे दगडाचं असून त्याचा परिसरही चांगला आहे. मंदिराला चांगली रोषणाई केली होती. पहा, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदरसा देखावा इथं लाईट्सच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर असं लाइटिंग केलं होतं. भाविकांची तुरळक गर्दी होती उशीर असून सुद्धा, आणि खूप भारी वाटत होतं. हळूहळू आम्ही दर्शन रांगेकडे गेलो. रांग खूप कमी होती आणि जसं जसं पुढं गेलो, आता मात्र आई भवानीचं, मातेचं दर्शन घेण्यासाठी मन उत्सुक होतं. सर्वांना माहीत आहे, मंदिरामध्ये कोणत्याही व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, म्हणून कोणत्याही देवतेचं शक्यतो आपण व्हिडिओ शूट करत नाहीत आणि ते करूही नाही. कारण आपलं जे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न आहे, ते पावित्र्य राखण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. बाहेर आलो, बाहेरही भरपूर जे भक्त होते ते मजा करत होते. त्याच्यामध्ये मग कोणी जागरण गोंधळ, तर कोणी देवीच्या नावाचा जय जयकार करत होते. बाहेरील मंदिर पहा, खूप सुंदर वाटत होतं. वातावरण भारी होतं. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये एक भक्तीचा सुवास, सुगंध येत होता. जोगेश्वरी मुंबई येथून ही पालखी दरवर्षी ज्यांच्या अंगात देवीचं वारं येतं, ही पालखी वर्षातून पहिल्या पौर्णिमेला येत असते. खरोखरच अगदीच पाहत राहावं अशी देवीची रूपं त्यांनी साकारली होती. सर्वजण दर्शन करून आले तोपर्यंत मात्र सनील ट्रान्सपोर्ट यांच्याकडून जेवण अगदीच तयार होतं. जेवणामध्ये वरण भात, भाजी, भाजीमध्ये मटर पनीरचा बेत होता, पापड, लोणचं आणि रात्री चपात्या.
सोबत खीरही होती. खरोखरच जेवण सर्वांनाच आवडलं. सर्वांनीच अभिप्राय दिले की जेवण चांगलं आहे. दुसरा दिवस उजाडला. जोपर्यंत आमची मंडळी उठून बाहेर येतील तोपर्यंत टूर ऑपरेटर सनील ट्रान्सपोर्ट यांच्याकडून चहा आणि कांदे पोहे तयार होते. तसेच त्यांनी लगेचच दुपारच्या जेवणाची तयारी केली आणि दुपारचं जेवण तयार करून गाडीमध्ये घेतलं. जोपर्यंत बाकीचं जेवण तयार होईल तोपर्यंत आम्हाला सांगितलं, आता तुम्ही पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेऊन या. चंद्रभागेच्या पात्रामध्ये गेलो. पाणी थोडंसं कमी होतं, परंतु इथं आल्यानंतर अगदीच मनाला एक वेगळीच शुद्धता लाभते. समोरील सर्व मंदिरांमध्ये दर्शनं घेतली. कितीही वेळा यावं आणि कितीही वेळा या नदीमध्ये डुंबावं असं प्रत्येक वैष्णव भक्ताला वाटतं. समोरील जे मंदिर आहे ते म्हणजेच असं म्हटलं जाते, एकदा तरी यावे पंढरी, भेटावे त्या सावळ्या हरी. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे आपण ज्या वेळेला पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी उभं राहतो आणि पांडुरंगाचं भजन करतो. दर्शन घेऊन आलो तोपर्यंत जेवण तयार होतं. सर्वच अगदी आनंदाने जेवणाचा आस्वाद घेत होते. जेवणामध्ये वरण भात, छोले आणि जिलेबी असा उत्तम बेत होता. अच्छा, आपण रमेश कोल यांना विचारू. रमेशजी, जेवण चांगलं आहे काय? प्रवास अतिशय चांगला चालू होता. दुपारी योग्य वेळेमध्ये आम्ही कऱ्हा नदीच्या येथे पोचलो आणि तिथेही जागरण गोंधळ केला. सर्वच जण अगदीच आनंदाने जागरण गोंधळामध्ये सहभागी झाले होते. ज्यांना जे शक्य होईल ते प्रयत्न करत होते जागरण गोंधळ चांगला करण्यासाठी. बोला देवा, करा नावाची गर्जना. कऱ्हा नदीवरून जागरण गोंधळ करून आलो. रूममध्ये बॅग्स वगैरे ठेवल्या आणि लगेचच मुख्य कार्यक्रम म्हणजेच देव भेटवण्यासाठी गडावरती गेलो. सर्वांनीच अगदीच
देवाच्या नावाचा जयघोष केला आणि गडावरती प्रस्थान केलं. सर्वांना माहिती आहे, सर्वप्रथम गडावरती श्री गणेशाचं मंदिर लागतं आणि समोर मेघडंबरीमध्ये विसावलेले नंदीश्वर, हे सर्वात प्रथम नंदीचं दर्शन घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. बरीचशी मंडळी गडाच्या पहिल्या 5 पायरींवरती, नवविवाहित मंडळी आपल्या पत्नीला 5 पायऱ्या उचलून घेऊन चालले होते. गडावर चढताना सर्वत्र भंडारा अगदीच आपल्या मनाला मोहक वाटून जातो. गडावर पोचलो आणि तिथलं वातावरणही अगदीच भक्तिमय, प्रसन्न, सुंदर वातावरण होतं. तिथेही घोषणा दिल्या देवाच्या नावाच्या. कुटुंब श्री खंडोबा श्री म्हाळसादेवी भानुदेवी महापूजा जेजुरीच्या गडावर पौष महिन्यात कुटुंब परिवार श्री खंडोबा म्हाळसादेवी भानुदेवी भैरी भवानी खंडोबा श्री घाटा श्री गणपती श्री साती आसरा यांची महापूजा देव भेट तळी भंडार तळी ओटी देवा कोणी सहपरिवार देवा तुमच्या 2 वर्षाच्या जेजुरीच्या यात्रेला आले त्यांची 2 वर्षाची जेजुरीची यात्रा खंडोबाची वारी पावन करून घे देवा. पाठीशी राहा देवा. यशोदा देवा, सुखद देवा, सांभाळकर देवा. कोळी कुटुंबांचं सदैव रक्षण कर. त्यांच्या पाठीशी राहा देवा. त्यांच्या घरामध्ये वास्तव्य कर देवा. भक्तांचं काही चुकलं असेल माफ कर देवा. उजाळा भांडारा सदानंदाचा सोन्याची जेजुरी मुद्राचा तुरा देवाले जेजुरा घोडा पावले तोडा मस्तकी तुरा आरसा सुंदरी मानू सुंदरी भंडाराचा बडका गडावरून खाली उतरताना बानुमातेच्या मेंढरांचंही दर्शन घेतलं आणि बानुमातेचंही मंदिरामध्ये दर्शन घेतलं. अशा प्रकारे आजचा हा दिवस संपला. दुसऱ्या दिवशी कडेपठारला गेलो. तर मित्रांनो बघा, आता दुसरा दिवस आहे. आम्ही जेजुरीला रात्री वस्ती केली आणि आता सकाळी 5 वाजता चाललो कडेपठार दर्शनला. तर जाऊया आणि कडेपठार दर्शन कसं आहे ते पण तुम्हाला दाखवतोय. तुला एक प्रश्न विचारतो मी. एक सफरचंद खायला 2 माणसांना 5 मिनिटं लागली, तर तेच सफरचंद खायला 4 माणसाला किती वेळ लागेल? एक सफरचंद खायला 2 माणसांना 5 मिनिटं लागली, तर तेच सफरचंद खायला 4 माणसांना किती वेळ लागेल? 2 मिनिटं. अरे ते खाल्लेलं सफरचंद परत कोण कसं खाईल? बघा मित्रांनो, आता आपण चाललोय कडेपठार दर्शनला आमचे देव भेटवण्यासाठी. खरं तर असं म्हटलं जातं की कडेपठारचं दर्शन हेच मुख्य आहे. सदानंदाचा येळकोट जाऊया आणि कडेपठार दर्शन करूया. तोपर्यंत स्टे ट्यून. तर अशा प्रकारे आमचा आता कडेपठारचा मार्ग सुरुवात झालेला आहे. खरोखरच जेजुरी प्रशासनाचं आभार व्यक्त करायला हवाय. कारण किती अंधारात गेलात तरी संपूर्ण रस्त्यामध्ये उजेडाची व्यवस्था केलेली आहे. रस्त्यात सर्वात प्रथम लागतं ते बानुबाईचं मंदिर. कारण परमेश्वरांनी सर्वात पहिला न्याय दिला तो बानुबाईला. आता जवळजवळ आम्ही मध्यभागी आलोय. डोंगरावरती बघा आता शहर बरचसं खाली दिसायला लागले. अजूनपर्यंत सूर्यदेव आलेले नाहीयेत. या बाजूला मात्र कडेपठार मंदिराचं दर्शन व्हायला लागले दूरवरती. खूप प्रसन्न वाटते कारण अर्ली मॉर्निंगची ट्रॅकिंग
मनात देवाला भेटण्याची इच्छा आणि वारा खूप भारी आहे. मनाला एवढं प्रसन्न वाटतंय की शरीराला खरोखर उत्तम आरोग्यासाठी जे पाहिजे ते म्हणजे निरोगी हवा, चालणं खरोखरच खूप भारी वाटतंय. आता थोडंसं पूर्व दिशेला पहा, लाली आलेली आहे. रामाच्या प्रहरी सूर्यनारायण आता निश्चितच आपल्याला दर्शन देतील आणि कडेपठार मंदिरची पहिली कमान आपल्याला समोर दिसते. आता आपण जवळजवळ पोहोचलोय, एकदम टॉप व्ह्यू वरती आपण आलोय आणि अजून जास्त तुम्हाला सूर्याची लाली जास्त दिसायला लागली, कारण सूर्यदेव आता काही वेळातच आता आपल्याला दर्शनही देतील. आणि जसं जास्त टॉपला आलो ना, खूप भारी वाटायला लागलं. हवा अजून जास्त बघा, ध्वज पताका, भगव्या ध्वज किती सुंदर फडकतात. मंदिरामध्ये पोहोचलो आणि सर्वप्रथम नंदीश्वर महाराजांना प्रदक्षिणा करून देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये पुढे गेलो. खूप सुंदर असं वातावरण, परमेश्वराच्या भेटीची ओढ आता मात्र पूर्ण झाली होती. समोरचं मंदिर आपण पाहतोय, जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास पर्वत असं म्हटलं जातं, कारण याच ठिकाणी देवाने आपला अवतार धारण केला होता. रोजचा प्रवास भक्तांना वरती जाणं सोपं नव्हतं, म्हणूनच देवाने दुसरं ठिकाण दिलं, ते म्हणजेच जेजुरीगड, जिथं आपण नेहमी जातो. कारण 750 पायऱ्या रोजच्या चढणं सर्वांनाच शक्य होत नाहीये, आम्ही मात्र नेहमी जातो. गडावरील दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही खाली उतरलो, कारण आता तळी भंडाराची ही वेळ झाली होती.
देवाचं दर्शन झालं, जागरण गोंधळ झाला, तळी भंडार झाला. आता मात्र जेवणाची सुरुवात झाली. दुपारचं हे जेवण अतिशय चांगलं बनवलं गेलं होतं. सर्वांनीच त्याचा आस्वाद घेतला आणि तिथून मात्र निघालं ते म्हणजेच कारल्याच्या एकविराईला भेटायला. त्वां पूजयामि जगदीश्वर मे व्रतिद माल्यार्थे कृतकालोद्भव पुष्पं समर्पयामि. दुसऱ्या दिवशी लगेचच संध्याकाळी देवांचा अभिषेक केला आणि देवांची पुन्हा एकदा देवाऱ्यामध्ये स्थापना केली. खरोखरच हे 3 दिवस म्हणजेच आयुष्यातील महत्त्वाचे 3 दिवस आगरी कोळी परिवार मानतोय. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडलास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्याकडेही जागरण गोंधळ कसा केला जातो तेही सांगा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गुड बाय.